नमस्कार मंडळी, तर आज आपण करणार आहोत मटणाचं खारं। एक नंबर रेसिपी आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बोटं चाटून पुसून खातील। तर सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्यायचे, संपूर्ण पाणी नितळून घ्यायचे, त्यानंतर मटणातली चरबी ही बाजूला करायची। आता ह्या चरबीचं काय करायचं पुढे तुम्हाला सांगते। सगळ्यात अगोदर कुकरमध्ये चरबी टाकायची आणि तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची। एक लक्षात घ्या, या म्हणजे रेसिपीमध्ये आपण एक थेंबही तेलाचा वापरणार नाही। जे आमचं मटणाचं तेल सुटतं ना, त्यापासूनच ही रेसिपी करणार आहोत। तर एक नंबर मटणाचं खारं होतंय। तर बघा, आता ही चरबी तळलेली आहे, तुम्ही तेल खाली पाहू शकता, खूप सुटलंय तेल। आता ही तळलेली चरबी बाजूला काढा। ह्यात जे तळलेलं आहे ती तुम्ही मीठ टाकून खाऊ शकता। हळद मीठ टाकून खावा, जबरदस्त लागते। तर त्यानंतर आता बघा, जे चरबीचं तेल सुटलंय ना, त्या तेलामध्येच आता आपण कांदा घातलेला आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, कारण कच्चा अजिबात ठेवायचा नाही। छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे, बारीक गॅस ठेवायचा। तोपर्यंत आपण हिरवं वाटण करूया। त्याच्यासाठी ओलं खोबरं, अद्रकचा एक तुकडा, मस्त देठाची कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची, हे सगळं अगदी थोडंसं पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर मसाल्यामध्ये काहीही स्किप करू नका, अत्यंत सगळा महत्त्वाचा मसाला आहे हा। तर ओल्या खोबऱ्यामुळे ना खूप छान टेस्ट येते मटणाच्या खाऱ्याला। तर तुम्ही जरी सुकं खोबरं वापरलं तरी काहीच हरकत नाही, चालेल। आता तुम्ही पाहू शकाल, कांदा काय मस्त फ्राय झाला आहे। त्यानंतर आता हे वाटलेलं वाटण याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे। मस्त मसाला परतून घ्या। किती तेल सुटलंय बघा, काय गरज आहे का सांगा वरून तेल घालायची? आणि मस्त तर्रीदार असं मटणाचं खारं होणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अतिशय सुंदर रेसिपी आहे। त्यानंतर गरजेनुसार हळद मीठ टाकलेलं आहे। हळद मीठ टाकल्यानंतर परत एकदा मस्त असं परतून घ्या आणि एक 5 मिनटं तरी हा मसाला बारीक गॅसवर परतून घ्या। जेव्हा एकजीव होतो ना मसाला, तेव्हाच मग खरं मटणाच्या खाऱ्याला चव येते। तर बघा, ह्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा खूप मस्त आहे, नक्की बघा। तर बघा, मस्त मसाला फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये आता मटण ॲड करूया। तर प्लीज समजून घ्या, थोडासा कॅमेरा हलतोय कारण माझं मोबाईलचं स्टँड तुटलंय, त्यामुळे एका हातात मी मोबाईल घेतलाय आणि एका हातानेही मी रेसिपी करत आहे। तर आता मोबाईल ठेवून मी व्यवस्थित हे मटण आणि मसाला फ्राय करून घेते। तर बघा, सगळ्या मटणाला अगदी व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची स्टेप आता करायची आहे, कुकरवर झाकण ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये हे मसाल्याचं म्हणजे भांड्यात आपण पाणी टाकतो बघा, ते ह्या ताटात ठेवायचे। छान असं गरम होईपर्यंत काढायचं नाही आहे, आणि थोडंसं गरम झाल्यानंतर हे पाणी यामध्ये ॲड करा। थोडंसं वरून गरम पाणी ॲड करा, मस्त आलटून पलटून घ्या। आणि अगदी आता ह्या कुकरला ना मी 3च शिट्ट्या काढते, 3 शिट्ट्यांमध्ये छान मटण शिजतंय। आता तुमचा कुकर किती शिट्ट्या घेतोय ते तुमच्यावर डिपेंड आहे। तर बघा, जास्त पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडंसं, कारण मटणाचं खारं पातळ झालेलं चांगलं लागत नाही, मस्त घट्टसर एक नंबर लागतं। तर बघा, 3 शिट्ट्यानंतर थोडासा कुकर गार झाला आहे, जवळपास सगळाच गार झाला आहे। शिट्टी उचलून आता बघा, मस्त असं तर्रीदार कटाचं मटण खारं तयार झालेलं आहे। काय जबरदस्त बघा तर्री आलेली आहे, अगदी डार्क हिरवी तर्री आली आहे आणि चवीला एवढं भन्नाट लागतं, तुम्ही बोटं चाटून पुसून नक्की खाल। चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। थँक्यू।